मला नाही करता येणार आहे. आयुष्यात एवढा अपमान नाही झाला माझा. एवढा मोठा अपमान केला माझा. चोर म्हणाले मला. डोक्यातून जात नाहीये या गोष्टी. किती विसरायचा प्रयत्न केला तरी विसरता येत नाहीये मला. मुळात त्या आधिराच्या आईने पोलीस का बोलवले? का बोलवले सांग? तिथल्या तिथे प्रकरण मिटवता नसतं आलं? की माझ्या बॅगेमध्ये मी टाकलं होतं का? मला माहितीये का कोणी टाकलं होतं ते? पण तिथल्या तिथे प्रकरण मिटवता नसतं आलं का? पोलीस बोलवून माझी नालस्ती केली. जोपर्यंत ती आधिराची आई माझी माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी लग्नालाच येणार नाही. जा. अगं काय बोलतेस तू हे मंदा? उद्या मुहूर्त मिळवायचे आपल्याला आणि तुझी ही नाटकं चालू आहे. आणि हे बघ, तुला जर जमणार नसेल ना तर काही हरकत नाही, तू लग्नाला येऊच नकोस. मी बाजूला सुपारी ठेवतो आणि रोहनच्या लग्नाचे सगळे विधी करतो. सारखं आपलं वर माई मी मुलाची आई. अगं आपल्या मुलीचं सुद्धा लग्न होणार आहे. अगं जशी त्यांची मुलगी लग्न करून आपल्या घरी येणार आहे, तशी आपली मुलगी सुद्धा लग्न करून त्यांच्या घरी जाणार आहे. बाबा जरा सावकाश, थोडा श्वास घ्या बरं, शांत व्हा. नंदू नाही ग, मला कळतच नाहीये. हे बघ, जे झालं ना ते चुकीचं आणि वाईट झालंय. आणि मी हेही मान्य करतो की हिनं हे केलेलं नाहीये. पण असं अडून बसण्यात काही अर्थ आहे का? अगं जसं आपल्या मुलाचं लग्न आहे तसं मुलीचंही लग्न आहे. हे विचारून कसं चालेल माझा? बरं चुकलं माझं. नाही करणार असं. तुम्ही शांत व्हा. पाणी प्या. येईन लग्नाला. पाणी प्या. बरं वाटतंय का? हो. तुम्ही पडता का? नाही, बरं आहे.